लाडक्या बहिणींनो नमस्कार, मी राहुल जावते आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात बऱ्याच महिलांना प्रश्न उपस्थित होत आहेत। बऱ्याच महिलांची आम्हाला कमेंट सुद्धा येत आहे। तर आम्ही अर्ज भरला आहे पण अर्ज मंजूर झालेला नाही, तर तो अर्ज मंजूर होणार आहे काय? अर्ज अप्रूव्हल आहे पण अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही, तर आम्हाला पैसे मिळणार आहे काय? आता नवीन अर्ज भरता येणार आहे काय? व नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे व आता किती पैसे मिळणार आहे व दिवाळीचा बोनस मिळाला नाही तो बोनस मिळणार आहे काय? तर या सर्व प्रश्नांची सोल्युशन, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत देणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्यायचे आहे आणि हा व्हिडिओ मैत्रिणीला शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांच्याही उपयोगी पडणार आहे। आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे। तर आता लाडक्या बहिणीचा हा पहिला प्रश्न, आम्ही 15 ऑक्टोबरच्या अगोदर अर्ज भरला आहे, तो मंजूर झालेला नाही, तर तो मंजूर होणार आहे काय? तर बघा, जर तुम्ही व्यवस्थित योग्य रीतीने अर्ज भरला असेल व तुमचे डॉक्युमेंट्स ही बरोबर असेल तर पहा, तुम्ही अर्ज भरल्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या व आचारसंहिता लागल्या, त्यामुळे तुम्ही जे काही अर्ज भरले ते आचारसंहितामुळे अर्ज तपासणी म्हणजेच अर्ज चेकिंग करायचे काम बंद झालं। आता निवडणुका पार पडल्या आहे आणि आचारसंहिताही संपली आहे आणि महायुती सरकार भरघोस मतांनी निवडून सुद्धा आली आहे। तर आता अर्ज तपासणी करायचे काम चालू होणार आहे व तुमचा अर्ज बरोबर योग्य व्यवस्थित भरला असेल तर, डॉक्युमेंट्स ही बरोबर असेल तर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे। तुम्ही काहीच काळजी करायची गरज नाही। तर लाडक्या बहिणीचा दुसरा प्रश्न, आता नवीन अर्ज भरता येणार आहे काय व ते कधी सुरू होणार आहे? तर बघा, लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सुरुवातीला 31 ऑगस्ट होती व ती वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आणि नंतर ऑनलाईन अर्जामध्ये काही गैरप्रकार आढळून आल्यास ऑनलाईन अर्ज बंद करून अंगणवाडी सेविकेकडे हे अर्ज 15 ऑक्टोबर पर्यंत चालूच होते व त्यानंतर आता हे अर्ज पूर्णपणे बंद झाले आहे। पण माननीय एकनाथ शिंदे साहेब बोलले होते की आम्ही एकाही महिलेला या योजनेपासून वंचित ठेवणार नाही किंवा राहू देणार नाही। तर आता निवडणुकीत महायुती सरकार हे भरघोस मताने, अपेक्षेपेक्षा जास्त मताने निवडून आली आहे आणि हे सगळं लाडक्या बहिणीमुळेच शक्य झालं आहे। आणि लाडक्या बहिणीचे हे प्रेम पाहून हे तीनही भाऊ आता खूप खुश झाले आहेत आणि त्यांना असेच प्रेम पाहिजे असेल तर ते समोरही सत्तेत राहायचे असेल तर त्यांना हे अर्ज भरणे सुरू करावे लागणारच आहे। आणि आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबरमध्ये अर्ज भरणे सुरू करणे अपेक्षित आहे। तर ज्या काही महिला या योजनेपासून वंचित आहे अशा महिलांना काही दिवस थांबायचे आहे आणि नंतर हे अर्ज भरणे सुरू होणार आहेच आणि नंतर तुम्हालाही अर्ज भरता येणार आहे। आणि आता लाडक्या बहिणीचा तिसरा प्रश्न, आमचा अर्ज अप्रूव्हल आहे तरी पण एकही रुपया आम्हाला मिळालेला नाही। तर आता अर्ज अप्रूव्हल आहे तरी पण एकही हप्ता मिळाला नाही, तर पहा, तुमचा अर्ज अप्रूव्हल आहे म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात। तर तुम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता न मिळण्याचे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार डीबीटी लिंक नाही। तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचे आधार डीबीटी लिंक करून घ्यायचे आहे आणि जर बँकेत जाऊन तुमचे आधार डीबीटी लिंक होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलने सुद्धा आधार डीबीटी लिंक स्वतः करू शकता। त्यासाठी आमच्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेच किंवा यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहे, ते पाहून सुद्धा तुम्ही आधार डीबीटी लिंक स्वतःच्या मोबाईलने करू शकता। आणि जर तेही जमत नसेल तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही नवीन खातं ओपन करून घ्यायचं आहे। तिथे तुमचं आधार डीबीटी ऑटोमॅटिक होऊन जाईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तिथे ऑटोमॅटिक आधार डीबीटी झाल्यामुळे तिथे जमा होऊन जाईल किंवा तुमचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये जमा होत आहे काय ते सुद्धा तुम्हाला चेक करायचे आहे। कारण तुमचे आधार डीबीटी लिंक दुसऱ्या खात्याला असेल तर ते पैसे तिथे जमा होत असेल ते तुम्हाला चेक करायचे आहे। तर आता लाडक्या बहिणीचा प्रश्न चौथा, तर आता किती पैसे मिळणार आहे? 1500 रुपये मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहे की 9600 रुपये मिळणार आहे? तर बघा, ज्या महिलांचे अगोदरच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अर्ज अप्रूव्हल झाले होते अशा भरपूर महिलांना जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्याचे 7500 रुपये मिळाले आहेत
आणि अशा महिलांना आता डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये यायला पाहिजे, पण महायुती सरकारने निवडणुकीत घोषणा केली होती की आम्ही 1500 रुपये ऐवजी आता 2100 रुपये देऊ। तर आता महायुती सरकार पुन्हा आली आहे आणि आता 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे। आणि आता ज्या महिलांचे अर्ज ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झाला होता पण त्यांना अजूनपर्यंत 1ही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांना जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्याचे 7500 रुपये व डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये असे एकूण 9600 रुपये मिळू शकते। आणि ज्या महिलांचे अर्ज 30 सप्टेंबर नंतर भरले आहे किंवा आता नवीन भरल्या जाईल तर अशा महिलांना तर 30 सप्टेंबरला एक GR आला होता, त्या GR नुसार जेव्हा तुमचा अर्ज अपलोड होईल तेव्हापासूनच चालू महिन्याचे पैसे तुम्हाला मिळेल, म्हणजेच चालू महिन्याचेच 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आणि आता लाडक्या बहिणीचा प्रश्न 5वा, तर आता आम्हाला जो दिवाळीचा बोनस मिळाला नाही तो बोनस मिळणार आहे काय? तर पहा, तुम्हाला अगोदर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्याचे 4500 रुपये मिळाले आणि ऑक्टोबर मध्ये 1500 रुपये ऐवजी नोव्हेंबर महिना येणे बाकी होता व आचारसंहिता लागणार होती व दिवाळी समोर होती, त्यामुळे शिंदे सरकारने 1500 ऐवजी दोन्ही महिन्याचे 3000 रुपये अगोदरच दिवाळीचा बोनस म्हणून 3000 रुपये तुम्हाला दिले। तर आता तुम्हाला कोणतेच दिवाळी बोनस मिळणार नाही, म्हणजे जे 3000 रुपये ते तुम्हाला दिवाळीचा बोनस तुम्हाला अगोदरच मिळाला, म्हणजे सरळ आता बोनस हा तुम्हाला म्हणजे कुणालाच मिळणार नाही। तर ही होती लाडक्या बहिणीला पडणारे सर्व प्रश्नाची व्यवस्थित उत्तरे। आणि जर तुम्हाला आणखी काही प्रश्न किंवा आणखी काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते कमेंटमध्ये सांगा। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मी राहुल जावदे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।